बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील. कोणतीही प्रसिद्धी, अपेक्षा किंवा लाभ न पाहता गेल्या 62 महिन्यापासून रस्त्यावरील भिकारी, अपंग, मानसिक रुग्ण आणि विस्कळीत जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात कायापालट घडवणाऱ्या धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्याबद्दल उद्योजक सुरेश पळशीकर यांनी कायापालटाचा करिश्मा करत 3000हून अधिक भणंगाचे जीवन पालटणारे धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर हे जगातील एकमेव व्यक्तिमत्व असावे असे गौरवोद्गार काढले. यंदाच्या 62व्या महिन्यातील उपक्रमात 57 भ्रमिष्ठांना शहरातील विविध ठिकाणाहून गोवर्धन घाटी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आणून त्यांच्या दाढी केस कापून, स्नान घालून, स्वच्छ कपडे परिधान करून त्यांचा सन्मानपूर्वक कायापालट करण्यात आला. यावेळी प्रत्येकाला 100 रुपये रोख बक्षीसही देण्यात आले. आतापर्यंत सुमारे 3000 पेक्षा जास्त भणंगांचे कायापालट या उपक्रमातून झाले आहे. भाजपा, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, सन्मित्र फाउंडेशन, अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा उपक्रम सातत्याने राबवला जातो. या कार्याला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, भाजपा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष अमरनाथ राजूरकर, डॉक्टर संतुकराव हंबर्डे, ॲडव्होकेट किशोर देशमुख, लायन्स उपप्रांतपाल योगेश जयस्वाल यांचे मोलाचे लाभदर्शन लाभले आहे. उपक्रमातील सहभाग: सकाळी 6 वाजता सुरेश शर्मा, संजय कुमार गायकवाड, शिवा लोट यांनी भ्रमिष्ठांना दुचाकीवर आणले. यावेळी भ्रमिष्ठांची संख्या वाढल्याने श्रीकांत, व्यंकटेश आणि प्रसाद या 3 स्वयंसेवकांनी दक्षतेने सर्वांची कटिंग, दाढी केली. स्नानासाठी पाण्याची व्यवस्था कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांनी केली होती. सुरेश पळशीकर, स्नेहलता जयस्वाल, जयश्री ठाकूर यांच्या हस्ते नव्या अंडरपॅन्ट, बनियन, टी-शर्ट आणि शर्ट पॅन्टचे वाटप झाले. डॉक्टर झी.बा. जोशी, डॉक्टर अर्जुन मापारे यांनी मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार केले. कार्यक्रमानंतर संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. आव्हान आणि पुढील दिशा: नांदेड शहरात कुठेही असहाय्य, कचरा वेचणारी, वेडीवाकडी, भिकारी अथवा अपंग व्यक्ती यापुढे दिसल्यास भाजपा किंवा लायन्स क्लब सदस्यांना माहिती देण्याचे आवाहन संयोजक ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी केले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या सोमवारी पुढील उपक्रम होणार आहे. गेल्या 5 वर्षांहून अधिक काळापासून अखंडितपणे आणि निस्वार्थपणे राबवला जाणारा हा उपक्रम समाजातील मानवी संवेदना जागवणारा एक आदर्श ठरत आहे. अनेक सामाजिक संघटना, व्यक्ती आणि जनतेकडून या कार्याची प्रशंसा होत आहे. पानी बिगड़
हो. चाय किसको होना क्या रे? और चाय होना क्या? चाय कितने क्या?